या तिहीचे दर्शन प्राण्याणाही जन्ममरण पुनरपि आगमन येथे भूदिलीची नाही. पंढरी म्हणजे भूवैकुंठ ब्रह्म तव उभेची दिसता हे नीट. या हरिदासासाठी वाढवंट जागरणाशी दिदले मावले ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 21 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 185 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अव्यक्तो अक्षर इति उक्तस्तमाहो परमं गतिम यम प्राप्येन निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थात वेदांमध्येही कठोपनिषदामध्येही ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा भगवंताच्या या धामाचं अतिशय सुंदर वर्णन करण्यात आलेलं आहे. सगळीकडे या धामाचं अव्यक्त अक्षर अविनाशी परमधाम अशाच शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे महाराज. याच धामाला भगवंत परमलक्ष म्हणून ओळखा असं स्वतः सांगतात. कारण मानवी जीवनात त्याचं अंतिम ध्येय अंतिम साध्य काय असावं तर या सुंदर मोहक अविनाशी परम अशा या शाश्वत धामाची प्राप्ती करून घेणं हेच अंतिम ध्येय असावं, अंतिम उद्दिष्ट असावं. तेच आहे महाराज मानवी जीवनाचं. आणि एकदा या धामाची प्राप्ती झाल्यावर पुन्हा मनुष्याला या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकता भासत नाही महाराज. कारण कर्मफळच शिल्लक राहत नाही. जन्माला कुठपर्यंत यावं लागतं? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना शिल्लक असेल, इच्छा शिल्लक असतील तर त्याची पूर्तता करण्याकरता भगवंत पुन्हा त्या जीवाला या मृत्यूलोकी दुसरा देह प्रदान करून पाठवत असतो. पुन्हा गतजन्मातलं कर्मफळ ते सुखरूपानं दुःखरूपानं भोगत भोगत जीव आपली आयुष्याची यात्रा सुरू करतो. ही यात्रा करत असताना पुन्हा तीच चूक जर त्यानं केली की हे मी केलं, याचा कर्ता मी आहे असं अज्ञानापोटी जर मानून त्यानं ते कर्म करत असला तर त्यापासून निर्माण होणारं फळ निश्चितच त्याच्यावर परिणाम करतं. ते कर्मफळ त्याच्या संचितामध्ये जमा होत असतं महाराज. कर्तव्य कर्म करत असताना तुम्ही काय अधिक करतायत किंवा काय उणे करतायत ते जर तुमचा स्वार्थ त्यात नसेल तर ते बाधक नसतंच. पुन्हा पुन्हा मला तेच सांगावंसं वाटतं की बँकेतल्या कॅशियर किंवा एसटीतला कंडक्टर जमा झालेलं पूर्ण रक्कम ही आपली नाही. आपण फक्त विश्वस्त आहोत. या ठिकाणी फक्त आपली त्याकरता नेमणूक केलेली आहे ते जमा करण्याकरता. अशा सहज विचारानं कर्तव्य कर्म म्हणून जमा झालेली पुंजी जो निस्पृहपणे निस्वार्थपणे आपल्या खातेप्रमुखाकडे प्रदान करतो, समर्पित करतो, त्यावेळेस त्या केलेल्या कर्माचं समाधान निश्चित त्याच्या ठिकाणी राहतं. परंतु कर्माचं अंतिम परिणाम जो आहे तो त्याच्या ठिकाणी सुख किंवा दुःख उत्पन्न करू शकत नाही महाराज. कारण त्यात त्याची आसक्ती नव्हतीच. आलेलं आपलं नाही न गेलेलं हे आपलं नाही. सहज विचार. या सहज विचारानं कर्तव्य कर्म करत असल्यामुळं त्यातले सुख दुःख त्याला विचलित करू शकत नाही. त्या उपाधी त्याच्या ठिकाणी उत्पन्नच होत नाही महाराज. म्हणून आम्हाला
कर्त्याच्या भूमिकेपासून वेगळं होता आलं पाहिजे. कर्तव्य कर्म करायचं का करायचंच आहे, परंतु ते करत असताना मा फलेषु कदाचनम, फळाची अपेक्षा मात्र कदापिही करू नये. फळाचा लोभ त्या ठिकाणी सुटला की त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो. म्हणून भगवंत निक्षून सांगतात की कर्म करा, कर्मण्येव अधिकार असते, मा फलेषु कदाचनम, फळाची अपेक्षा आसक्ती ठेवू नका. हे मला पाहिजे असा स्वार्थाचा विचार त्या ठिकाणी मनाला शिवसुद्धा नाही महाराज. तो विचार जर मस्तिष्कामध्ये शिरला आणि त्या दृष्टीने जर आचरण केलं तर त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतात. मग ते सुख दुःख या दोन्ही उपाधी त्या ठिकाणी उत्पन्न होतात. म्हणून योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वात्मशुद्धये. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम. सिद्धीला जावो नाही तर थांबो, प्रभूची मर्जी. यश मिळो अपयश मिळो, प्रभूची मर्जी. त्याला हेच मान्य होतं. यामध्येच सृष्टीचं विश्वाचं हित असेल अशा सहज विचारानं कर्मातून आम्हाला मुक्त होता आलं पाहिजे. कर्माचं कर्मफळ आणि केलेलं कर्म हे दोन्ही भगवंत चरणी आम्हाला सुपूर्द करता आले पाहिजे. खाते प्रमुखाकडे जसं तो कॅशियर सगळं सुपूर्द करतो, आपला हिशोब आलेलं गेलेलं सगळं नीटनेटकं करून त्या ठिकाणी सुपूर्द करतो आणि त्या कर्मापासून तो नामानिराळा होत असतो, तसं प्रत्येक कर्मातून आम्हाला नामानिराळं होता आलं पाहिजे. कर्त्याच्या भूमिकेतून आम्हाला अलिप्त होता आलं पाहिजे. कर्तेपणा आमच्याकडे कधीच घेऊ नये. मी होतो म्हणून हे घडलं. अरे तू कोण आहेस? संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डिपार्टमेंटनं उभं केलेलं आहे, तेव्हा त्या ठिकाणी कलेक्शन होत आहे, त्या ठिकाणी रक्कम जी जमा होते आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, ती यंत्रणा तयार आहे, त्या यंत्रणेतून ती उत्पत्ती आहे. तू फक्त विश्वस्त आहे, विश्वस्तासारखंच राहायचं आहे. जीवनामध्ये आम्ही विश्वस्तसारखंच राहायचं आहे महाराज. आमचं या ठिकाणी काहीच नाही. आम्ही काही घेऊन आलोलं नाही आणि काही घेऊन जाणारही नाही आहे. जे काही घेणार ते इथूनच घेणार आणि याच ठिकाणी ठेवून जाणार. निरंक हातानं, म्हणून तर सिकंदर रिक्त हस्तानं चाललो आहे हे समजण्याकरता माझी प्रेत यात्रा जेव्हा निघेल त्यावेळी दोन्ही हात तिरडीतून खाली सोडा म्हटलेला आहे. जगाला कळू द्या, लोकांना कळू द्या, जगत जेता सिकंदर पण रिक्त हाताने गेला. रिकाम्या हातानं इहलोकीची यात्रा त्यानं संपवली, हे लोकांना कळू द्या म्हटलं त्यानं. काही सोबत न्यायचं नाही महाराज. मग म्हणून हव्यास धरूच नाही, लोभ असूच नाही. आणि अशा पद्धतीनं विश्वस्त म्हणून जेव्हा जीवात्मा जगतो, तो दिसायला मनुष्य दिसतो, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो माऊली सांगतात. तोच प्रत्यक्ष परब्रह्म होऊन जातो. पुन्हा मग कर्म नाही, कर्तेपणा नाही, कर्मफळाचा तर मग प्रश्नच उद्भवत नाही महाराज. मुक्त असतो. एकदा सुपूर्द केलं कर्म आणि कर्मफळ की तो मुक्त असतो. तोच मोक्ष आहे महाराज. हा मुक्तानंद, हा मोक्ष आम्हाला जीवनामध्ये घेता आला पाहिजे. त्याची अनुभूती आम्हाला यायला पाहिजे. त्या पद्धतीचं ती अनुभूती येईल इतकं लायक आम्ही व्हायला पाहिजे. असं एकदा अवस्था झाली की मोक्षधामाची प्राप्ती त्याला स्वतः भगवंत करून देत असतात. सर्वार्थानं त्याचा ते स्वीकार करतात, अंगीकार करतात महाराज. आणि एकदा त्याने अंगीकार केला की निंदते ही त्याने वंदे केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. पुराणातले प्रमाण आहेत महाराज त्यासाठी. म्हणून भगवंताने आमचा अंगीकार करावं इतक्या योग्यतेचं आम्हाला होता आलं पाहिजे.
यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 186 क्रमांकाच्या आहेत म्हणतात, तैसे बुद्धीचे हन जाणणे, का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्मरण वायूचे. अर्थात त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची जी क्रिया किंवा मनाचा संकल्प विकल्प करण्याचं जी मनाची वृत्ती आहे, जी देण्या घेण्याची क्रिया आहे, हे संपूर्ण इंद्रियाचे व्यवहार ते करणं, ते प्राणवायूचं चलन वलन, हे सर्व त्यानं न करता आपोआप होत असतं महाराज. त्याकरता आपल्याला काही करण्याची गरज नाही. कान आहेत ते ऐकण्याचं काम करणार आहेत, नाक आहे श्वास घेण्याचं काम करणार आहे, सुगंध दुर्गंध ते सांगणार, डोळे आहेत दृश्य पाहणार आहेत. म्हणून तर माऊली प्रश्न विचारतात की सांगे श्रवणी ऐकणे ठेले, का नेत्रीचे तेज गेले, का नासारंध्र बुडाले परिमळून घे, ना तरी प्राणापान गती निर्विकल्प झाली मती, का सुधा तृषादे आरती खुंटलिया. भूक लागली की जेवतोच आम्ही, तहान लागली की पाणी पितो, डोळ्यांनी पाहतो, नाकाने सुगंध घेतो, कानाने ऐकतो. ह्या सगळ्या क्रिया ह्या आपोआप चालू राहतात. त्याकरता काही करण्याची गरज भासत नाही. तसं विश्व आपोआप कार्यान्वित राहतं. परमात्मा मूळ स्वरूप जे आहे हे आपल्या बसल्या जागी स्थिर असतं महाराज. त्यात काही परिवर्तन नसतं. म्हणून हे मजचे स्तव झाले परी म्या नाही केल्या, अशी सहज भावनेनं जो जीवन जगतो तो अध्यात्माच्या बाबतीत प्रगत होतो. आणि एकदा प्रगत झाला की भगवत धामाच्या प्रती अव्यक्त अक्षर अशा परमधामाच्या प्रती त्याची वाटचाल सुरू होते. आणि एकदा तिथे जीवात्मा जाऊन पोचला की यम प्राप्तेन निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हे सगळं भगवंत घडवून आणत असतो पुढं. त्याकरता फार काही करण्याची आवश्यकता पडत नाही. फक्त आम्ही स्वतःकरता जगायचं सोडावं लागतं. आमच्या स्वस्वरूपाचाही विसर पडेल इतक्या सर्व भावे सर्वार्थानं भगवंत चरणे सोपान वृत्तीनं आम्ही जेव्हा शरणागत घेतो, कार्पण्य दोषोपत स्वभाव प्रच्छामी त्वाम धर्मसम. म्हणून विचारतोय देवा, मी भ्रमिष्ठ झालेलो आहे, मला काहीच कळत नाही अर्जुन म्हणतो. अशा निरंक पाठीनं आम्हाला भगवंताकडे जाता आलं पाहिजे. ज्ञानवंत म्हणून जर तुम्ही गुरीकडे किंवा भगवंताकडे गेलं तर ज्ञानाची प्राप्ती होऊच शकत नाही. तिथं अज्ञानी म्हणूनच जावं लागतं, भ्रमिष्ठ म्हणूनच जावं लागतं. काहीच कळत नाही देवा. अशा निरंक अवस्थेमध्ये जेव्हा भगवंताच्या ठिकाणी जीव शरण जातो त्यावेळेस त्या कोऱ्या पाटीवर भगवंत स्वतः अक्षर लिहायला सुरुवात करत असतात. परंतु सर्व भावी त्याच्या ठिकाणी आम्हाला लीन होता आलं पाहिजे महाराज. तैसे बुद्धीचे हन जाणणे, का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे. सगळ्या क्रिया आपोआप होत असतात महाराज. एक विश्वस्त म्हणून, एक त्रयस्थ शक्ती म्हणून भगवंत साक्षीभूत होऊन, ते चैतन्य साक्षीभूत होऊन ही संपूर्ण व्यवहार पाहत असतं. फक्त साक्षीभूत असतं, काही करत नाही नव्यानं त्या ठिकाणी. कशाची भर घालत नाही किंवा त्यातून काही काढूनही घेत नाही. विधी लिखित जसं आहे त्याप्रमाणे जीव आयुष्यमान जगत असतो. त्या जगण्यामध्ये, त्याच्या जगण्यामध्ये, त्याच्या त्या क्रियांमध्ये भगवंत किंवा चैतन्य शक्ती हस्तक्षेप करत नाही, साक्षीभूत होऊन राहतं. आणि ह्या क्रिया आपोआप सुरू होतात. तैसे बुद्धीचे हन जाणणे, का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की